विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSc कॉम्प्युटर सायन्स अँड SYBSc रेग्युलर मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 3 दॅट इज न्यूमेरिकल टेक्निक्स किंवा न्यूमेरिकल मेथड्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स. आजच्या लेक्चरला आपण लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला एक्झाम्पल टाईप 2 बघणार आहोत. फ्रेंड्स, मागच्या लेक्चरला आपण लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युल्यावर टाईप 1चं एक्झाम्पल पाहिलं. आता आपण टाईप 2चं एक्झाम्पल बघतोय. हे 5 मार्क्ससाठी असतं, नीट समजून घ्या. एक्झाम्पल असं आहे, गिव्हन दॅट y ऑफ 1 इज इक्वल टू 0, y ऑफ 3 इज इक्वल टू 1, y ऑफ 4 इज इक्वल टू 48, y ऑफ 6 इज इक्वल टू 180, y ऑफ 10 is equal to 900. Obtain f of 5 by using Lagrange's interpolation formula. फ्रेंड्स, हा जो डेटा आहे, ही जी माहिती आहे ती व्यवस्थित आपल्याला पहिल्यांदा लिहून घ्यावी लागेल. सोल्युशनची सुरुवात करताना आपण डेटा लिहिणार, दॅट मीन्स गिव्हन व्हॅल्यूज. आता बघा बरं का, इथं म्हणलंय y ऑफ 1 म्हणजे ही पहिली किंमत आहे, म्हणून याला तुम्ही म्हणणार, ही जी कंसात आहे ना x1 म्हणणार. ओके, पहिली किंमत आहे म्हणून इथं 1 आहे म्हणून नाही, x1 किती 1. ओके, हा x2 किती 3, हा x3 किती 4, x4 किती 6 आणि x5 किती 10. तर लक्षात घ्या, x1 1, x2 3, x3 4, x4 6 आणि x5 10. म्हणून मी इथं लिहिलं, हिअर वी हॅव गिवन x1 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 3, x3 इज इक्वल टू 4, x4 इज इक्वल टू 6 अँड x5 इज इक्वल टू 10. आता आपल्याला f ऑफ x1, f ऑफ x2 ह्या किमती लिहायच्या. तर बघ, हा y ऑफ 1 तुम्ही याला तर x1 म्हणालात, म्हणजे f ऑफ x1 किती झाला 0, म्हणून इथं मी लिहिलं f ऑफ x1 0. आता ही किंमत आहे x2 ची, मग f ऑफ x2 किती 1, म्हणून या इथं मी लिहिलं f ऑफ x2 1. f ऑफ x3 किती 48, f ऑफ x4 किती 180 आणि फायनली f ऑफ x5 किती लिहिणार तुम्ही 900. इन दिस वे या किमती आपण मिळवून घेतल्यानंतर आपण लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला लिहित असतो. आता फ्रेंड्स, आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं की लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला लिहायचा कसा. बघा, f ऑफ x इज इक्वल टू, मित्रांनो तुमच्याकडं x1, x2, x3, x4 आणि x5 च्या किमती आहेत. म्हणजे तुमच्याकडं f ऑफ x1 आहे, f ऑफ x2 आहे, f ऑफ x3 आहे, f ऑफ x4 आहे आणि f ऑफ x5 आहे. ओके, हा क्रम लक्षात ठेवा. आता तुम्ही फॉर्म्युला लिहित असताना f ऑफ x इज इक्वल टू कसं लिहिता, प्रत्येक कंसात सुरुवातीला x x x फिक्स ठेवायचा अंशामध्ये. मग वजा काय करायचं, इथं तुम्ही पहिलं आहे म्हणून f ऑफ x1 लिहिला, तर अंशात कुठंच x1 येणार नाही. ओके, मग काय येणार, x2 येणार, x3 येणार, x4 येणार, x5 येणार. अंशात कुठंही x1 येणार नाही, कारण तो x1 आपण इथं लिहिलाय. एवढं लक्षात ठेवलं. आता छेदामध्ये आपण काय लिहितो, जर इथे x1 लिहिला ना, तर प्रत्येक छेदातला कंसाची सुरुवात x1 न होणार. x1 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 x1. ओके, आणि सेकंड जे ते हेच खाली लिहायचं असतं. ओके,
अशा रीतीने हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एफ ऑफ x1 झाला. आता एफ ऑफ x2 लिहायचा. सेम तीच पद्धत. इथे लिहिलं प्लस, हे आता पुढे कंटिन्यू चालणार आहे. मग प्लस अंशामध्ये एक्स 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 फिक्स राहील. ओके. आता इथं जर तुम्ही 2 घेतलाय तर अंशात कुठंच 2 येणार नाही. मग 1 येणार, 2 येणार नाही, त्याच्याऐवजी 3 येणार, 4 येणार, 5 येणार. ओके. आता छेदामध्ये तुम्ही काय करणार, इथं जर x2 आहे तर कंसातला प्रत्येक पहिला x2 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 असणार आहे. ओके. आणि सेकंड काय, हाच खाली लिहायचा आहे ना सेकंड. -x3 -x4 -x5. ओके. x2 झाला. आता x3. मग एफ ऑफ x3 लिहिताय म्हणजे अंशात कुठंच x3 राहणार नाही. x1 राहील, x2 राहील, x4 राहील, x5 राहील. पहिलं अक्षर तर x x x x फिक्स आहे. आता छेदामध्ये काय असणार, x3 सुरुवातीला असणार. प्रत्येक कंसात x3 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 x3, कारण हा x3 आपण प्रत्येक वेळेस सुरुवातीला घेणार. आता राहिला प्रश्न, हे सेकंड एलिमेंट हाच खाली लिहायचा असतो, हेही तुम्हाला माहिती, त्यामुळे त्याच्यात बदल नाही. मग एफ ऑफ x4 म्हटलं म्हणजे x4 अंशात कुठंच येणार नाही. x1 येईल, x2 येईल, x3 येईल, x5 येईल. पहिलं अक्षर x x x x फिक्स. मग आता छेदामध्ये पहिलं x4 राहील. x4 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 x4, कारण इथं x4 आहे. आणि मग हेच खाली राहणार. अशा रीतीनं हा किचकट वाटणारा फॉर्म्युला आपण सहजासहजी लिहू शकतो. आता फायनली कुठं पोहोचायचंय तुम्हाला, एफ ऑफ x5 पाशी, म्हणजे अंशात कुठंच x5 राहणार नाही. x x x x x1 x2 x3 x4 5 नाही. पण इथं छेदात मात्र सुरुवातीला x5 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 प्रत्येक वेळेस x5 असणार. आणि राहिला प्रश्न, हे तर जसं तसं लिहायचंय, त्याच्यात काहीही बदल करायचा नाही. सो दिस इज लॅग्रँजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. आता फ्रेंड्स, आम्हाला किमती भरायच्यात. यामध्ये तुम्हाला त्यांनी काय सांगितलेलं आहे, काय शोधा त्याच्याकडे बघा. आता तो म्हणतोय ऑब्टेन एफ ऑफ 5, म्हणजे हा एक्स ची किंमत दिलेला आहे. कंसात जी आहे ती एक्स ची किंमत असते. एक्स ची किंमत 5 घ्यायची. ओके. बाकीच्या तर किमती ह्या तुमच्या समोर ज्या तुम्ही इथे लिहून काढल्यात त्याच त्या फॉर्म्युल्यात आम्हाला सबस्टिट्यूट करायच्या. सो फ्रेंड्स, मी काय लिहिलं, नाव पुट x इज इक्वल टू 5 अँड व्हॅल्यूज ऑफ x1 x2 x3 x4 x5 ऑल्सो एफ ऑफ x1 एफ ऑफ x2 एफ ऑफ x3 एफ ऑफ x4 अँड एफ ऑफ x5. ह्या सगळ्या किमती मगाशी लिहिलेल्या फॉर्म्युल्यात जर तुम्ही सबस्टिट्यूट केलं तर हे बघ, या इथं एक्सच्या जागी येणार 5. ओके. तुम्हाला माहिती, अंशातले जे कंस असतात त्याच्यात पहिलं अक्षर एक्स असतं. 5 5 5 5. हा आहे x2 x3 x4 x5. ही आहे एफ ऑफ x1 ची किंमत, जी आम्हाला 0 दिलेली आहे. मग इथं x1 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 हे लिहिले आणि अशा रीतीने ह्याच किमती खाली लिहिल्यात, याच्यात काही बदल नाही. अशा रीतीनं प्लस सेकंड एक्स 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 लिहिले. हा x1 आहे, हा x3 आहे, x4 आहे, x5 आहे. ही एफ ऑफ x2 ची किंमत आहे. ही एफ ऑफ x1 आहे, ही एफ ऑफ x2 आहे. छेदामध्ये प्रत्येक वेळेस x2 लिहायचं आहे. आता 3 3 3 3 आणि हेच जसं तसं खाली लिहायचंय. हा फॉर्म्युला असा पुढे कंटिन्यू होणार. आता एफ ऑफ x3 तुला लिहायचा आहे, एफ ऑफ x3 लिहायचा आहे. मग इथं तर एक्स 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 राहील. हा x1, हा x2, हा x4, हा x5. ओके. कारण इथं 3 नव्हता. ही एफ ऑफ x3 ची किंमत आहे. आणि ह्या किमती कशा भरल्या हे तुला माहिती आहे. अशा रीतीनं
आपण हा फॉर्म्युला कंप्लीट केला पूर्ण आणि मग आपण याला कॅल्सीच्या साहाय्याने सोडवणार आहोत. हे कसं सोडवतात हेही तुला माहिती आहे, पण एकदा बघून घे. आता वास्तविक पाहता इथं या सगळ्या अंशाच्या वजाबाकींना शेवटी झिरोने मल्टिप्लाय करायचंय. हे लक्षात ठेव. ही वजाबाकी इंटू ही वजाबाकी इंटू ही वजाबाकी इंटू ही वजाबाकी आणि या गुणाकाराला तुम्हाला शेवटी झिरोने गुणायचंय. तुम्हाला माहिती आहे झिरोने कशालाही गुणलं तर शेवटी झिरो येणार, म्हणून इथं मी पहिल्यांदा झिरो लिहिला. ओके, आता बघा बरं का, हे सेकंडवालं, हे इंटू हे इंटू हे इंटू हे इंटू 1. थोडक्यात कॅल्सीच्या साहाय्याने तुम्ही हे सगळं बघा. पहिल्या कंसात येणार 5 - 1, 5 - 1 कंस पूर्ण करणार. दुसऱ्या कंसात येणार 5 - 4, 5 - 4 कंस पूर्ण करणार. तिसऱ्या कंसात येणार बघा 5 - 6, 5 - 6 कंस पूर्ण करणार. चौथ्या कंसात येणार 5 - 10. ओके, कंस पूर्ण करणार. आता ह्याला तुम्ही कितीने मल्टिप्लाय करणार आहात तर 1 ने मल्टिप्लाय करणार. ओके, मग इंटू 1. आता हा गुणाकार किती येतो ते बघून घ्या. तो गुणाकार येतो 20, म्हणून मी खाली 20 लिहिलेलं आहे. या इथं अंशात मी लिहिलं 20. आता छेदात -42 कसा आला तेही बघून घेऊ. पहिल्या कंसात येणार बघा 3 - 1, 3 - 1 कंस पूर्ण. दुसऱ्या कंसात 3 - 4, 3 - 4 कंस पूर्ण. तिसऱ्या कंसात येणार 3 - 6, 3 - 6 कंस पूर्ण. चौथ्या कंसात येणार बघा 3 - 10, 3 - 10 कंस पूर्ण. आणि अशा रीतीने हे येतं -42, म्हणून मी तिथं -42 छेदात लिहिला. हा छेदात मी लिहिला -42. ओके, आता नेक्स्ट म्हणजे तिसरा गुणाकार आपण अंशाचा आणि छेदाचा करून बघतो आहोत. पहिल्या कंसात येणार बघा 5 - 1 कंस पूर्ण. दुसऱ्या कंसात येणार 5 - 3, 5 - 3 कंस पूर्ण. तिसऱ्या कंसात येणार 5 - 6, 5 - 6 कंस पूर्ण. आणि चौथ्या कंसात येणार बघा 5 - 10, 5 - 10 कंस पूर्ण. आणि इंटू किती येणार 48, 48. मग आता आपण हा गुणाकार करून बघूया. हा गुणाकार येतो 1920, 1920. ओके, म्हणून या इथं मी लिहिलं 1920. आता छेदात 36 कसा आला ते पण बघून घेऊया. पहिल्या कंसात येईल बघा 4 - 1, 4 - 1 कंस पूर्ण. दुसऱ्या कंसात येईल 4 - 3, 4 - 3 कंस पूर्ण. तिसऱ्या कंसात येईल बघा 4 - 6, 4 - 6 कंस पूर्ण. आणि चौथ्या कंसात येईल 4 - 10. आता याला 48 ने गुणत बसायची गरज नाही आपल्याला, हे लक्षात ठेवा. मग काय होईल, हा गुणाकार आला 36. ओके, म्हणून मी या इथे छेदात लिहिलं 36. सिमिलरली जर तुम्ही हा गुणाकार करून पाहिला तर तो गुणाकार येणार -7200. हा गुणाकार करून बघणार तो येणार -120. त्यानंतर फायनली तुम्ही हा गुणाकार करणार आहात अंशाचा, म्हणजे या वजाबाक्यांचा गुणाकार, त्याला गुणिले 900, ते पण येणार -7200. मग छेदाचा गुणाकार करणार, तो गुणाकार येणार 1512. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला हे पण माहिती आहे की अंशाचा ज्यावेळेस आपण गुणाकार करतो तेव्हा या वजाबाक्यांना आपण 900 ने गुणतो.
पण छेदाचा करत असताना आपण फक्त या सबट्रॅक्शनचाच गुणाकार घेतो हे तुम्हाला माहिती आहे, कारण हे अंशात आहे, छेदात नाही आहे. त्यामुळं छेदामध्ये केवळ एवढाच गुणाकार घ्यायचा हे मात्र लक्षात ठेवा. अंशात 1, 2, 3, 4 या सबट्रॅक्शनचा गुणाकार त्याला गुणिले हा असं प्रत्येक वेळेस आपण करतोय. आणि अशा रीतीनं फायनली आपल्याला काय करायचं तर हा तर 0 आहे, मग तो खाली लिहायचा नाही, डायरेक्ट हा भागाकार करायचा आहे, हा भागाकार करायचा आहे, हा आणि फायनली हा. कॅल्सीच्या साह्याने हे भागाकार जर तुम्ही करून पाहिले तर तुम्हाला लक्षात येतात. पहिला भागाकार हा येतो, दुसरा हा, तिसरा हा, चौथा हा. आता यात आपल्याला काय करायचं मग ॲडिशनची ही 2 पद आहेत, ह्यांना प्लस साईन आहे, त्या दोघांचीच तुम्ही ॲडिशन करणार, ती येणार 113.3333. आता मायनस चिन्हाची ही 2 पद आहेत, मग यांची ॲडिशन करा, ती येते 5.2381. ओके, ही ॲडिशन सरळ सरळ ॲडिशन करा आणि त्या ॲडिशनला मायनस साईन द्या. वाटलं ते एकदा बघून घ्या. आपण पॉझिटिव्ह पद पहिल्यांदा घेऊया. 53.1233 प्लस 60. दिस ॲडिशन इज 113.3333. ओके, तर मित्रांनो लक्षात ठेवा, आता आपण निगेटिव्ह वाल्यांची ॲडिशन करून घेऊ. निगेटिव्ह वाल्यांची ॲडिशन करताना मायनस साईन लिहायची गरज नाही, डायरेक्ट आपण ॲडिशन करून घेऊ. 0.4762 प्लस 4.7619. That will give you 5.2381. मग फायनली या दोघांची आम्हाला सबट्रॅक्शन करावी लागेल आणि ती सबट्रॅक्शन येते 108.0952. So this is the value of f of 5 which is asked. ओके, तर मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.